हाय हॅलो नमस्कार. मुक्काम पोस्ट सिंधुदुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज मी इथे तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. आज आपण घरच्या घरी नान कसा बनवायचा ते तुम्हाला मी इथे दाखवणार आहे. तुम्ही पाहू शकता नान कसा लुसलुशीत अगदी रेस्टॉरंटसारखं दिसत आहे. बघा तुम्ही पाहू शकता अगदी त्याच्यावरती मी तीळ घातलेले आहेत, कोथिंबीर पेरलेली आहेत आणि आज मी इथे असा बटर नान बनवलेला आहे आणि या मापामध्ये अगदी 7 ते 8 नान बनून तयार होतात. पाहू शकता तुम्ही कसे आपले नान एकदम सुंदर दिसत आहेत ना हॉटेलसारखे. आता मी इथे दाखवते. बघा तुम्ही पाहू शकता नान किती आपला व्यवस्थित असा झालेला आहे, अगदी मऊ लुसलुशीत. तोडून पण तुम्हाला दाखवते. बघू शकता तुम्ही किती आपला नान अगदी मस्त दिसतो आहे, खायला पण तितकाच मस्त लागतो, अगदी हॉटेलसारखा. जर तुम्हाला ही माझी रेसिपी ट्राय करायची असेल, करून बघायची असेल तर तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओला पूर्ण बघा. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, जेणेकरून मी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत जे काही टिप्स सांगेल ते तुम्हाला लक्षात येतील आणि त्या प्रकारात तुम्ही घरच्या घरी अगदी रेस्टॉरंट स्टाईल नान बनवू शकता. चला तर मग आपण लगेचच या रेसिपीला सुरुवात करूया. आता मी तुम्हाला साहित्य दाखवून घेते काय काय लागणार आहे ते. इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. मैदा मस्तपैकी असा व्यवस्थित असं चाळून घेतलेला आहे. इथे मी अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला जर गव्हाचं पीठ घालायचं नसेल तर तुम्ही नुसतंच मैदा घालून घेतला तरी चालेल. आणि 1 चमचा मी बेकिंग पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा मी बेकिंग सोडा घेतलेला आहे, जो आपल्या घरी असतो ते. इथे मी अर्धी वाटी दही घालून घेतलेलं आहे. आता ना थोडंसं मीठ पण घातलं आहे मी चवीपुरतं. आता आपल्याला सगळं आहे ना हे मस्तपैकी असं आहे ना एकजीव करून घ्यायचं आहे. आधी आपल्याला पाणी घालायचं नाही आहे इथे. आपण आधी मस्तपैकी जे दही घालून घेतलं ना त्याच्यामध्येच आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे हे मस्तपैकी. आता इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचाच नाही आहे. इथे ना मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. आता मी थोडं करून आहे ना इथे मी दूध घालून मस्तपैकी एक असा गोळा करून घेणार आहे. बघा तुम्ही पाहू शकता आपला इथे मस्तपैकी एक गोळा करून रेडी आहे. आता मी एक थोडंसं ना हाताला तेल लावून घेते आणि मी हे तेल आहे ना मस्तपैकी या गोळ्याला लावून घेते. आता आपलं हे पीठ आहे ना अगदी मळून तयार आहे. आता मी इथे एक कॉटनचा कपडा घेतला अगदी स्वच्छ असा. तो मी ना धुवून घेतलेला आहे, ओला करून घेतलेला आहे आणि घट्ट पिळून घेतलेला आहे. तो ना आता आपल्याला त्या पिठावरती ठेवायचा आहे व्यवस्थित पसरवून. आणि हे पीठ आहे ना आपल्याला 2 तासासाठी असंच ठेवायचं आहे की जेणेकरून हे पीठ आहे ना मस्तपैकी व्यवस्थित असं नानसाठी रेडी होईल. आता आपण हे पीठ आहे ना 2 तासासाठी ठेवून देऊया. तुम्ही पाहू शकता 2 तास होऊन गेलेले आहेत. मी कपडा काढून पाहिलेला आहे. पीठ आपलं एकदम असं फुगून आलेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा अगदी पीठ असं सॉफ्ट असं झालेलं आहे. आता ना मी ना इथे ना एक गोळे करून घेतलेले आहेत. मी बघा एका गोळ्याचे असे 2 तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर एक गोळा अख्खा घ्यायचा असेल तरी घेतलात तरी चालेल. मी असे एका गोळ्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत. आणि मी आता छोटीशी पुरी लाटून घेते आहे. थोडंसं पीठ लावलेलं आहे त्याला. हे बघा मी ते छोटीशी पुरी लाटून घेतलेली आहे. आता मी ते काळे तीळ घातलेले आहेत त्याच्यावरती आणि थोडीशी कोथिंबीर पेरून घेतलेली आहे. आता ना आपल्याला हे थोडंसं ना असं लाटीने ना लाटून घ्यायचं आहे. आता इथे आहे ना आपल्याला हा जो नान आहे ना तो एकाच बाजूने लाटायचा आहे. जिथे आपण तीळ लावलेले आहेत ना त्याच बाजूने आपल्याला लाटून घ्यायचा आहे, दुसऱ्या बाजूने लाटायचा नाही आहे. आता हा शेकवायचा कसा. इथे ना आपल्याकडे आहे ना जो तवा असेल, जो आपण जास्त यूज केलेला असेल असा तवा घ्यायचा. तर रेस्टॉरंटमध्ये कसं तंदूर असतं, त्या तंदूरमध्ये ती लोकं शेकवतात. तर आपल्याकडे नाही आहे ना म्हणून आपण घरच्याच घरी आपल्या तव्यावरतीच हे नान आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आपली जी बाजू आहे ना मागची ती आपल्याला तिथे आपल्याला पाणी लावून तव्यावरती आपल्याला टाकायचं आहे आणि तीळ लावलेली बाजू वरती ठेवायची. हे बघा पाहू शकता मी असं एक करून मी मस्तपैकी शेकून घेतलेलं आहे. अगदी सेम रेस्टॉरंट स्टाईल नान दिसतो आहे. मी आता वरून आहे ना जिथे आपण तीळ लावलं ना तिथे मी बटर लावून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी खरपूस असा रेस्टॉरंट स्टाईल नान दिसतो आहे. आता मी तुम्हाला अजून एक नान बनवून दाखवते. सेम तशीच प्रोसिजर आहे, त्याच पद्धतीत आपल्याला इथे नान बनवायचं आहे. हे बघा पाहू शकता मस्तपैकी आपला दुसरा नान पण इथे रेडी होतो आहे. तो सुद्धा आपल्याला एका साईडने जिथून प्लेन बाजू आहे तिथे आपल्याला पाणी लावायचं आहे आणि जिथून आपण तीळ लावलेली आहे ती बाजू वरच्या बाजूला ठेवायची आहे. हे बघा पाहू शकता मस्तपैकी असा नान आपल्याला इथे शेकवायचा आहे.
आणि वरून थोडंसं असं ना पाणी लावून आपल्याला थोडंसं प्रेस करायचं आहे. पाहू शकता अगदी मस्त खमंग असा लुसलुशीत नान मऊ असा इथे तयार होतो मस्तपैकी. आता हॉटेलला जायची काहीच गरज नाही आहे. आपण सुद्धा घरच्या घरी अगदी रेस्टॉरंट स्टाईल नान इथे बनवू शकतो. तुम्ही पाहू शकता हे बघा एका बाजूनी मस्तपैकी असं शेकून झालेला आहे. आता मी दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊन हे बघा मस्त शेकलेला आहे. मी बटर लावून घेतलेला आहे. अगदी छान असा नान आपल्याला दिसतो आहे. पाहू शकता तुम्ही बघा सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित असा खरपूस भाजलेला आहे. पाहू शकता तुम्ही किती दिसायला मस्त दिसतो आहे. खायला पण तितका छान लागतो. या पद्धतीत तुम्हीसुद्धा नान करा. पूर्ण रेसिपी पहा. माझा हा व्हिडिओ स्किप करू नका. स्किप केला तर तुम्हाला काहीच कळणार नाही मी कसं केलं आहे काय बनवलं आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही अगदी खरपूस असं मी दुसऱ्या बाजूने पण शेकून घेते आहे. मस्तपैकी ना आपला नान इथे रेडी झालेला आहे. आता आपण ना हे नान आहेत ना व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. इथे आपले ना नान अगदी बनवून सगळे रेडी झालेले आहेत. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा की जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता मी तुमची रजा घेते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ती रेसिपी ट्राय करा. बाय.